गेल्या 22 वर्षापासून सहकार, शैक्षणिक, कृषी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे। परंतु सामाजिक परंपरेचे वसा परिवाराने आजपर्यंत जपलेला आहे। यावर्षी सुद्धा आपण जवळपास 90 ठिकाणी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं। तर 3000 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे। हे सलग तिसरं वर्ष आहे की दरवर्षी 3-3 हजारच्या वर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात आणि 13 वर्षापासून आपण रक्तदानाची चळवळ जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये राबवतो। प्रत्येक गरजू रुग्णाला तात्काळ रक्त मिळालं पाहिजे, म्हणजे रक्तपेढीतून तर रक्त मिळतेच, पण जिथे कुठे डोनरची गरज लागेल तिथे सुद्धा आमचे मुलं एकाच वेळेस 5 ते 10 मुलं हजर होतात। त्यामुळं जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही आम्ही रक्त पुरवठा करू शकतो, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। वाढदिवस निश्चितपणे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो युवकांना की धांगडधिंगापेक्षा जर सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा झाला आणि आपण समाजाच्या उपयोगी पडू शकलो तर ती प्रत्येकासाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असेल। काल आपण फेसबुकवर एक पोस्ट चर्चेत आली की आपलं बॅनर नाही लावू दिलं, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? इथली जी नगरपालिका आहे तर ही नगरपालिका आणि नगरपालिकेचे सीओ हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत आणि 2 दिवसापर्यंत अनेक नेत्यांचे, अनेक लोकांचे वाढदिवसाचे बॅनर लागलेले होते, परंतु होर्डिंगवाल्यांनी टॅक्स थकवला असं कारण दाखवून आमचे पक्षाचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे बॅनर जे माझ्या वाढदिवसाचे होते ते नाकारण्यात आले। ही दडपशाही आहे, हुकुमशाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याला निश्चितपणे चोखपणे उत्तर देऊ। आजच्या दिवशी संदीपदादा शेळके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। त्यांनी जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत ह्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते। सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस हा साजरा होत असतो आणि आजही दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपासून हे रक्तदान शिबिर सुरू आहे, त्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात 2-2.5 हजारांच्या वर रक्तदान त्या ठिकाणी झालंय। एक सामाजिक बांधिलकी जोपासत हा वाढदिवस साजरा होतो याचा नक्कीच आनंद आपला परिवार दादासाहेब सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासतो। आज आपला जन्मदिन आहे, भरभरून शुभेच्छा आपल्याला मिळतात, ही आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आणि युवक आपल्याला आयकॉन मानतात। आपल्या सामाजिक बांधिलकीबद्दल प्रचंड आदर आणि प्रेरणा, ऊर्जा मिळते। त्या संदर्भामध्ये जनतेला काय सांगणार दादासाहेब? राजर्षी शाहू परिवाराचा जो कार्यकाळ आहे तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर आपण गेल्या 22 वर्षापासून काम करतो आहे। त्यांच्या सामाजिक कामाचा संस्कार आपल्या पतसंस्था आणि बँकिंग, सहकार, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रामध्ये असला पाहिजे, ही त्यामागची भूमिका होती आणि त्यामुळे आपण जे आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले
तर त्याला तोच आधार होता आणि रक्तदानाची फार मोठी चळवळ कशी उभी करता येईल याच्यावर आपण गेल्या 13 वर्षापासून काम करतो आहे आणि मला वाटतं की सलग 3ऱ्या वर्षी 3-3 हजार मुलं 15 दिवसामध्ये रक्तदान करतात। ही आमच्यासाठी लोकांनी युवकांनी दिलेलं सहकार्य प्रेम आमच्यासाठी फार मोठी आनंदाची अभिमानाची बाब आहे। आपण आदिवासी भागामध्ये सुद्धा खूप मोठं कार्य आहे आपलं, त्या संदर्भामध्ये काय सांगता? कार्य खूप मोठं असं म्हणता नाही येणार, परंतु वेगवेगळे उपक्रम आपण सातत्यानं म्हणजे जवळपास शेकडो उपक्रम आपण 22 वर्षामध्ये राबवले। तर आदिवासी भागातल्या तिथल्या महिलांच्या मुलामुलींच्या आरोग्याच्या शिक्षणाच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतो आहे आणि त्या बाबतीत आम्हाला थोडंफार यश मिळतंय हे आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे। आपल्या परिवाराचं योगदान खूप मोठं आहे, आईवडिलांचे संस्कार आहेत आणि आपले जे सहपत्नी आहेत तुमच्या यांचंही खूप मोठं योगदान आहे, त्याबद्दल काय सांगता? मालतींनी आजपर्यंत आमच्या या 17 वर्षाच्या संसारामध्ये खंबीर अशी साथ मला दिलेली आहे। कुटुंब असो, कुटुंब मुलं सांभाळणं असो किंवा त्यानंतर ती गेल्या 2 वर्षापासून शाहू परिवाराची व्यावसायिक धुरा तिच्या खांद्यावर आहे। ती स्वतः 10-10 तास त्या ठिकाणी बसून ते काम करते आहे। त्याच्यामुळं मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काही सामाजिक आणि राजकीय काम मी वाढू शकलो, त्याला जे वेग आला त्याच्यामध्ये मी निश्चितपणे आमचे आई वडील सुनील दादा, जयश्रीताई आणि मालतीचं फार मोठं योगदान आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आजचा जन्मदिन आहे, आजच्या दिनी जनतेला काय शेअर करणार? एक आनंदाचा क्षण आपल्या या जीवनामध्ये आलेला, एक सर्वात मोठा आनंदाचा क्षण। जे काम मी आजपर्यंत केलं सहकार, शैक्षणिक, आरोग्याचं, कृषीचं, तर सत्तेच्या माध्यमातून फार मोठं त्याला स्वरूप देता आलं असतं, पण ती सत्तेची जोड आम्हाला दुर्दैवानं मिळाली नाही। पण ती नसतानाही किंवा अपयश पदरी पडलं म्हणून खचून न जाता अजून चांगलं काम कसं उभं करता येईल, अजून समाजाभिमुख कसं काम करता येईल, समाजाच्या उपयोगी कसं पडता येईल, इथल्या स्थानिक मुलांना रोजगार कसा मिळेल, शेतीपूरक कसे व्यवसाय उभे राहतील यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे। युवकांना काय संदेश देणार आजच्या दिनी? युवकांनी आपले वाढदिवस साजरे करत असताना किंवा विविध उपक्रम राबवत असताना किंवा आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये असताना कायम समाज हा केंद्रबिंदू म्हणून काम करावं हीच माझी त्यांना अपेक्षा राहील। त्यांच्याकडून त्या अपेक्षा माझ्या राहतील। भविष्यामध्ये आणखी काही उपक्रम आहेत का? उपक्रम मला असं वाटतं की फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय उभे राहिले पाहिजे। शेतीचा जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे, याच्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे। तो आजचा माझा संकल्प आहे। धन्यवाद दादासाहेब, कोटी पुण्याच्या एकदा जन्मदिनाच्या कोटी हार्दिक शुभेच्छा। ताईसाहेब, आज दादासाहेबांचा जन्मदिन आहे, भरपूर शुभेच्छा दादासाहेबांना मिळतात। ही सामाजिक बांधिलकीची फार मोठं कार्य आहे, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते। काय सांगणार आजच्या जन्मदिनी दादासाहेबांच्या? आमच्या परिवारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। जवळपास महाराष्ट्रातून, फक्त जिल्हा नाही तर महाराष्ट्रभरातून शुभेच्छा संदीपजींना येत आहे आणि एका सामान्य घरातून आलेल्या माणसाला एवढ्या मोठ्या शुभेच्छांचा वर्षाव आज होतोय, ही माझ्यासाठी एक पत्नी म्हणून त्यांची खूप अभिमानाची गोष्ट आहे। थँक्यू। संदीपदादा शेळके एक सामाजिक राजकीय क्षेत्रातलं एक विश्वासाचं नाव, विश्वासाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। संबंध महाराष्ट्रभर त्यांच्या जवळपास 30-35 राजश्री शाहू शाखेच्या बँकेच्या माध्यमातून संबंध शेतकऱ्याला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला मदत करण्याची भूमिका त्यांची सातत्याने राहते। त्यांचा एक आवडीचा गुण, नेतृत्व त्यांचं जे दिसतं की रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संबंध जिल्हा भरवासियांना रक्तदानाच्या माध्यमातून सेवा देण्याची भूमिका त्यांची असते। अनेक युवक, अनेक संस्थेतले लोक त्या ठिकाणी या ठिकाणी रक्तदान शिबिरात सहभाग होऊन
त्या निमित्ताने योगदान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। मी पाहिलं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा एका पद्धतीनं खचलेला माणूस दुसऱ्या दिवशी घाटाखालच्या आदिवासी भागात जाऊन कुठेतरी शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, बेघर लोकांना मदत करण्यास त्या ठिकाणी दिसतो आणि खऱ्या अर्थानं हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एक मनस्वी आनंद खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निमित्तानं मी जिल्हा प्रमुख युवा सेनेचा नात्यानं मला सुद्धा आनंद त्या ठिकाणी आहे। शुभेच्छा देणाऱ्यांचा वर्षाव या ठिकाणी आहे। मी सुद्धा सहभागी झालेलो आहे। समाजातील सर्वच राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी त्या निमित्ताने दिसत आहेत, म्हणून एक कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आज संदीप दादांचा जन्मदिवस आहे, काय सांगणार भाऊसाहेब आज संदीप दादाच्या जन्मदिनी? 2 शब्द जनतेला। संदीप दादा जिल्ह्याला बँकिंग क्षेत्रामुळे अतिशय परिचित अशी प्रतिमा त्यांची आहे। त्याचबरोबर समाजकारणामध्ये सातत्यानं ते मागील अनेक वर्षातून काम करत आहेत। मागच्या वर्षीपासून आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अतिशय सक्रिय ते झालेले आहेत आणि जिल्ह्याचे समन्वयक म्हणून कामही करतात। त्यामुळे आता त्यांचा असलेला जिल्हाभरचा संपर्क आणि त्याद्वारे त्यांनी उभं केलेलं काम, याच पद्धतीनं पक्षामध्ये सुद्धा ते अतिशय चांगलं काम करतायत, करतीलच। आणि निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं जे काही भविष्यामध्ये मिळवता येईल, लोकांचा विश्वास संपादन करून येथे निश्चितपणे त्यांना मिळतील। मी आज त्यांच्या या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांना मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो। आई जगदंबा त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना सुद्धा देवीला करतो। आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। आज दादासाहेबांचा जन्मदिन आहे, रक्तदान शिबिर होत आहे, काय सांगणार आजच्या जन्मदिनी दादासाहेबांचे 2 शब्द? दरवर्षीप्रमाणे दादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते। यावेळेस पूर्ण महाराष्ट्रभर शिबिराचं आयोजन होतं। जवळपास 3000 प्लस कलेक्शन आतापर्यंत ब्लडचं झालेलं आहे। त्यासोबतच विविध उपक्रम दादाच्या वाढदिवसानिमित्त राबवले जातात। तसेच आज रेणुका देवीला चिखली येथे पातळ चढून दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी सर्वांनी साकडे घातले। दादासाहेब बरेच व्यक्तिमत्व आहेत, तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं कार्य सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासत असतात, काय सांगणार दादांबद्दल 2 शब्द? दादांनी सुरुवातीपासूनच राजर्षी शाहू परिवार उभा करत असताना विविध याच्यातून बऱ्याच तरुणांना काम देण्याचं काम दादांनी केलेलं आहे। बरेच जण राजर्षी शाहू परिवारामध्ये आपलं
कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी जवळपास 28,000 महिलांना 100 कोटी रुपयाचं वाटप आपण दादांच्या माध्यमातून अनेक मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राजश्री शाहू परिवार हे जोपासत असतात. थँक्यू साहेब. रेणुका माता की जय। गोलंबा की जय, रेणुका माता की जय। दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार। गोलंबा भवानी की जय, रेणुका माता की जय। भाऊ, आज दादांचा जन्मदिन आहे आणि आज देवीला पातळ चढवलेलं आहे। आमचे संदीप भाऊ शेळके यांचा वाढदिवस आजचा आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या आई रेणुके मातेला पातळ आम्ही चढवलेलं आहे की त्यांचं आयुष्य आणि त्यांनी जे काही स्वप्न पाहिलेले असतील ते सर्व त्यांचे पुरे हो
या निमित्ताने आम्ही आज देवी मातेला पातळ चढवलेलं आहे. 13 मार्च रोजी दादांचा वाढदिवस गेल्या महिन्याभरापासून मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. विविध ठिकाणी विविध दवाखान्यांमध्ये फळवाटप तसेच वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत व गेल्या महिन्याभरापासून रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं आज बुलढाणा येथे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेले आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त. तरी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने तिथे दादासाहेबांचा आज जन्मदिन शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात. काय सांगणार युवा नेता जनतेला 2 शब्द? या ठिकाणी संदीपदादाचं कार्य आपण जर बघितलं असत तर रक्तदानाचं एक महायज्ञ या ठिकाणी संदीपदादानं चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करण्याचं काम दादा नेहमी शाहू परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करत आलेले आहे. आणि निश्चित आता एक नवीन शिवसेनेच्या व्यासपीठावर एक आगळावेगळा चांगले उपक्रम राबवण्याचं काम, एक नव्या संकल्पना आणण्याचं काम संदीपदादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आणत आहेत. निश्चित त्यांच्या संकल्पना या आणखीन या ठिकाणी वाढत जाऊ आणि पक्षाला एक नवी बळकटी येऊ ही सुद्धा या ठिकाणी अपेक्षा संदीपदादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व आमच्यासारखे युवक करत आहेत. आणि निश्चित दादाचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यानं या ठिकाणी होत असेल तर निश्चित तरुणाईमध्ये एक चांगला मेसेज या ठिकाणी जाईल आणि निश्चित तरुण सुद्धा एक नवीन पिढीला समाजासाठी काही देण्याचं काम करण्याचं काम निश्चित युवा पिढी पुढे भविष्यामध्ये करेल. थँक्यू. राजश्री शाहू परिवार सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. काय सांगणार आजच्या रक्तदान शिबिराबद्दल? रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे. राजश्री शाहू परिवार हा जनतेच्या भल्यासाठी बांधलेला आहे. त्यामुळे दरवेळी संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान हा एक श्रेष्ठ दान हा संदीपदादा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे. थँक्यू. रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. आपण रोजाही सुद्धा उपवास धरलेला आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून आपण रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. पूर्ण नाव आपलं सांगावं साहेब. माझं नाव सय्यद वसीम सय्यद इक्बाल. मी राजश्री शाहू परिवारामध्ये 22 वर्षापासून सतत काम करत आहे आणि सामाजिक काम राजश्री शाहू परिवाराचा पाहता दरवेळी रक्तदान शिबिर हा होत असतो. संदीपदादा शेळके यांचा वाढदिवस रमजानमध्ये दरवेळी रमजानमध्ये येतो म्हणून आम्ही रमजान महिन्यात रोजा धरून सुद्धाही आम्ही रक्तदान करतो. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आमच्या राजश्री शाहू परिवार आम्हाला हाच शिकवण देतो. आमचे मित्र सय्यद वसीम यांनी संदीपदादाच्या वाढदिवसानिमित्त 58व्या वेळेस रक्तदान केलेलं आहे आतापर्यंत आणि आमचे भाऊ यांनी 72व्या वेळेस केलं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान.
काळेसाहेब, आज दादासाहेबांचा जन्मदिन आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. राजश्री शाहू परिवार सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. दादासाहेबांच्या जन्मदिनी जनतेला 2 शब्द काय सांगणार काळेसाहेब? संदीप या नावाचा सामाजिकतेचा दीप आहे. त्यांना समर्थ साथ देणाऱ्या आमच्या ताई, मालकीताई आणि संदीप दादांचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत असतो. सामाजिक उपक्रमशीलतेचं रोपटं त्यांनी लावलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच दानाच्या माध्यमातून संदीप दादांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांना शुभेच्छा आम्ही देतो. थँक्यू. आज दादासाहेबांचा जन्मदिन आहे. सातत्यानं दादासाहेब आणि त्यांचा परिवार, राजश्री शाहू परिवार हा सामाजिक बांधिलकी बाबा जोपासत आहे. काय सांगणार आजच्या जन्मदिनी 2 शब्द जनतेला? त्यांना सुखी, आरोग्य आणि संपदा, धनसंपदा आणि राजकीय वैभव राबवून येऊन आमच्याकडे अपेक्षा आहे. धन्यवाद. नामवंत साहित्यिक राईसाहेब आपल्यासोबत आहेत, कवी आहेत, हळव्या मनाचे आहेत आणि दादासाहेबांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी भाऊसाहेब आपण आलेले आहेत. सोबत पत्रकार राजेंद्रजी काळेसाहेब आहेत, दादासाहेब आहेत मधात बसलेले. सर्वांचा आशीर्वाद, शुभेच्छा दादासाहेबांच्या पाठीमागे आहे. राईसाहेब, आजच्या जन्मदिनी दादासाहेबांबद्दल 2 शब्द काय सांगणार? माननीय संदीप दादा शेळके यांचं कर्तृत्व खरं म्हणजे शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही. तरुणाईच्या सडसडत्या उंबरठ्यावर सहकार क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय संदीप दादा शेळके यांनी भरारी घेतली आणि सहकारामध्ये आमूलाग्र बदल घडवले, त्याचबरोबर त्यांनी आपलं सगळं चाकरीबद्ध ठेवलं नाही. लोकसभेची निवडणूक असेल, त्याच्यासोबत जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातलं जे व्हिजनच्या संदर्भामध्ये त्यांनी संपूर्ण जिल्हा जो ढवळून काढला आणि विकासाच्या ज्या संकल्पना त्यांनी मांडल्या त्या खरोखरच ऐतिहासिक होत्या. आतापर्यंत राजकारणामध्ये वावरताना ज्या पद्धतीनं राजकीय मंडळी वावरत होती, परंतु त्यांच्याकडे विकासाच्या ज्या संकल्पना होत्या त्या विकासाच्या संकल्पना त्यांनी त्या पद्धतीनं मांडल्या नाही, ज्या पद्धतीनं संदीप दादा शेळके यांनी त्या संकल्पनांना खंड देण्याचं काम केलं. यानंतर त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, कारण शीतावरून भाताची परीक्षा होत असते आणि संदीप दादा शेळके म्हणजे हे नेतृत्व वटवृक्ष आसमंतामध्ये झेपावत असताना त्याच्या परंपरा ज्या पद्धतीनं कोणाला बळ देत असतात, अशी दादांची नाड ही जमिनीशी घट्ट जुळलेली आहे. जो देखती है निगाहें वही नहीं सब कुछ, ये एहतियात भी अपने बयान में रखना और चमकते चांद सितारों का क्या भरोसा है, जमीन की धूल भी अपनी उड़ान में रखना, असा वटवृक्षाचा विनय ज्यांच्या कृतीमध्ये, ज्यांच्या वक्तृत्वामध्ये, ज्यांच्या कर्तृत्वामध्ये ओथंबलेला आहे, असे आमचे लाडके माननीय संदीपदादा शेळके यांना उदंड आयुष्य आणि अमोघ आरोग्य लाभो अशी पवित्र रमजानच्या मासाच्या या मंगल वडनावर अल्लाहच्या दरबारी प्रार्थना करतो. थँक्यू. माननीय
प्रेमाने त्यांना राखावं आणि राखायला विनंती करण्यासाठी म्हणजे त्यांची कळप तर ती कोणाला बचाव करा आणि राखायला जेव्हा वेळेवेळी करता तुम्ही वृत्तदर्पण किंवा आजचं जे राजकीय विश्लेषण त्यांनी केलं आहे वृत्तदर्पण भारतासाठी तुम्हाला मिळेल. मी अंतिम करतो शब्दसागर त्याच्या मुखात आहे असे माझे संदीप दादा सामाजिक वसा सांस्कृतिक वारसा. संदीप दादा म्हणजे पारदर्शक आरसा. भाऊसाहेबांची पुण्याई सुनील दादांची साथ सुख असो की संकट मालिकेताईंचा हाती मालिकेताईंचा राबवतात सामाजिक उपक्रम सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या उद्योग प्रकल्पात विकासात्मक व्यस्त दिनक्रम. आर्थिक संस्था म्हणजे काचेचं घर. आर्थिक संस्था काचेचं घर. अनेकदा जिल्ह्यात आरोपांचे वाद तरी ध्येयापासून न डगमगता बहरत ठेवला संदीप दादांनी राजश्री शाहू परिवार. राजश्री शाहू परिवार. धन्यवाद.